ज्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे भूखंड असतील त्यावेळेस त्या प्रत्येक भूखंडाला आपल्याला आयतामध्ये कन्वर्ट करावं लागतं किंवा चौकोनामध्ये. म्हणजे लांबी रुंदीप्रमाणे आपण त्यांना चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. मग असा प्लॉट चांगला. म्हणजे पहिली बेसिक स्टेप ही आहे की आपण घेणारा प्लॉट हा आयताकृती असावा किंवा चौकोनाचा असावा. आता जेव्हा तो आपल्याला पसंत पडतो मग त्या भूखंडाच्या किंवा त्या प्लॉटच्या अवतीभोवती काय काय नसावं काय काय असावं याचा विचार करूया. तर आता जेव्हा असा भूखंड आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस त्या भूखंडाजवळ स्मशान असू नये. कारण स्मशान हे तिथे प्रेत जातात, तिथे सतत दुर्गंधी असते किंवा सभोवतालचं वातावरण दूषित झालेलं असतं. आता शहरांमध्ये म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये वैकुंठ स्मशानभूमी आहे, त्याचं नावही वैकुंठ दिलेलं आहे. पण तरी सुद्धा त्या वैकुंठामध्ये जी प्रेत जाळण्याची जागा आहे त्याच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणात झाडं लावलेली आहेत की ती निगेटिव्हिटी तो दुर्गंध ऍब्सॉर्ब करण्यासाठी. कारण प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण असेल असं नाही. त्यामुळे स्मशानाच्या जवळची जागा घ्यायची नाही. मग ते कुठलंही स्मशान असू दे, हिंदूंचं असू दे, ख्रिश्चनांचं असू दे किंवा मुस्लिमांचं असू दे, कुठल्याही प्रकारच्या स्मशानाजवळ जागा असूच नये. यामध्ये विचारायचं आहे ही गोष्ट मग आपलं घरगुती प्लस कमर्शियल प्लॉट ज्याला म्हणतो आपण त्याला सुद्धा नाही घ्यायची, व्यापारासाठी सुद्धा नाही. जेव्हा घराच्या जवळ एखादे समाधी किंवा थडगं असतं त्यावेळेस वैवाहिक सुखाची कमतरता त्या घरामध्ये जाणवते आणि ती प्रामुख्याने जाणवते. सतत घरामध्ये कलह आणि असंतुष्टता येते. तशी जमीन मग घरामध्ये भांडण तंटे राहिले तर शांतता राहील का? कोणीच समाधानी राहणार नाही. समजा चिडचिड, रागराग आणि आरोग्यात बिघाड होतो. सतत रागावलं की ब्लड प्रेशर वाढणारच आहे ना. सतत चिडचिड, सतत भांडणं म्हणजे अशांततेने आरोग्यावर सगळ्यात जास्त मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे भंगार किंवा ज्या वस्तूचा काही उपयोग नाहीये, कचरा म्हणून आपण गोळा करतो, त्याचंही भांडार आपल्या प्लॉटच्या समोर बाजूला कुठेच असू दे. कारण अनावश्यक गोष्टी तिथे साठवल्या जातात आणि त्याच्यापासून दुर्गंधी निर्माण होते. दुर्गंधी निर्माण झाली की आरोग्य बिघडणारच आहे. मग किंवा अवैध धंदे करतात पहा, म्हणजे दारूच्या भट्ट्या, दार लावण्याचं यंत्र, कारण त्याचा सतत आवाज असतो पहा, किंवा मद्य किंवा मांस विक्रीची दुकानं की ज्याच्यामुळे सगळं वातावरण दूषित होतं. आणि सतत आपण जर त्या दूषित वातावरणामध्ये राहिलो तर त्याचा जास्तीत जास्त त्रास हा होतोच. जसं हे निगेटिव्ह झालं तसंच आपल्याकडे असणारी देवळं किंवा प्रार्थना स्थळं यांच्या जवळची घरं सुद्धा किंवा यांच्या जवळचे प्लॉट सुद्धा घेऊ नये. आता गुरुजी यामध्ये विचारायचं आहे की सपोज आता चुकून ते प्लॉट किंवा घर घेण्यात आलं, प्लॉट म्हणा किंवा रेडीमेड घर, अशा जातकांनी मग त्याच्यावर काय करायचं उपाय? म्हणजे आता समजा आपण एखादं प्रार्थना स्थळ असलेल्या जागेच्या जवळची जागा घेतली तर तिथे उच्च कोटीची ऊर्जा असते पहा. आणि तिथे ज्या देवता असतात, तिथे ज्या मंदिर बांधलेलं असतं, कारण जुनी मंदिरं आपली सगळी नोडवर बांधलेली असतात. नोड म्हणजे जे 2 ऍक्सेस येतात, जिओपॅथिक स्ट्रेस जिथे जास्तीत जास्त प्रमाणात असतो किंवा पाण्याचा प्रवाह त्याच्या खालून जात असताना तिथे जी एनर्जी तयार होते ती एनर्जी निगेटिव्ह असते. आणि समाजाच्या कार्यासाठी तिथे फक्त देऊळ तयार केलेलं असतं, त्या देवळामध्ये राहण्याची परमिशन नसते, रात्रभर कोणीही राहत नाही. तिथे पूजा करून एनर्जीसाठी ती एनर्जी समाजासाठी उपयोगात आणता येते, पण त्याच्यासाठी तिथे वास्तव्य करणं गरजेचं नसतं. किंवा आपला व्यापार उद्योग जरी तिथे असला तरी तो चालू शकतो, पण केव्हा
तिथे फक्त उद्योग व्यवसायाचं ठिकाण आहे, तिथे आपण वास्तव्य करत नाही. नाही. तर अशा ठिकाणी वास्तव्य असू नये. वास्तव्य म्हणजे रात्रीची झोप, कारण रात्री आपण 8 तास झोपतो, म्हणजे 8 तास आपण त्या सहवासात राहतो. म्हणून जिथे आपण बिझनेस करतो किंवा जिथे आपला व्यवसाय आहे तिथे रात्री झोपायचं नाही. रात्रीचं वास्तव्य तिथे नाही. आता पहा, हॉस्पिटल खाली असतं आणि त्याच्यावरती डॉक्टरांचं घर असतं, ती सोय म्हणून असते. पण ती सोय त्या घरात राहणाऱ्या डॉक्टरांना जास्तीत जास्त त्रासदायक होतं ना. सतत स्ट्रेस राहतो आणि ते सतत आजार, तसंही ते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तिथे असतातच. पण त्यांचं वास्तव्य जर वरच्या भागात असेल तर ती जी निगेटिव्हिटी आहे, त्या पेशंटचं जे दुःख आहे, त्यांचे जे अंतःकरणापासून निघालेले हुंकार जे असतात, म्हणजे जर समजा तिथे एखादी व्यक्ती गेली तर ते दुःख होणारच ना. मग त्या व्यक्तींच्या लोकांचे जे दुःखाचे हुंकार असतात ते तिथेच राहतात ना, आणि ते त्या वास्तूमध्ये टिकून राहतात. म्हणून अशा वास्तूमध्ये वास्तव्य करावं जिथे हे सगळं नसेल. कारण स्मशानापासून काही ठराविक अंतरावर जिथे झाडांची भिंत असेल अशा प्रकारचं. कारण तुमचा प्रश्न हाच होता ना, की जर अशा एरियामध्ये आपल्याला प्लॉट किंवा घर घ्यायचं असेल तर तिथे निसर्ग म्हणजे झाडं जास्त असायला पाहिजेत. जास्तीत जास्त झाडं जर तिथे असतील तर तो त्या भागाचा प्रमाण कमी करतो. माझा प्रश्न असा होता गुरुजी, की आता कळत न कळत लोकांनी आधी किंवा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की मशानभूमी नंतर पण आलेली आहे. लोकांचे घर आधी होते असे जे अवधावानी ते नाही, आधी स्मशानभूमी आलेली असते आणि लोक स्वतःच्या वास्तव्यासाठी तिथे प्लॉट स्वस्त मिळतोय किंवा घर भेटलेलं आहे किंवा तर ते जर घेण्यात आलं, आता पुढं मग त्याने आता शक्यता नाही का ते पटकन विकून किंवा साऱ्या गोष्टी करते. आता त्यांनी जेणेकरून त्यांना पटकन काही उपाय हे मिळतील, हे म्हणणार शांतता मिळते, त्यासाठी काय करणार? त्याच्यासाठी एकतर प्लॉटच्या चारी बाजूनी भरपूर झाडं लावावी की ज्याच्यामुळे ती निगेटिव्हिटी त्या झाडांमध्ये ऍब्सॉर्ब. आता इथे परत आणि त्याचा आर्थिक अडचण अशी, हे प्रश्न जास्त आहे सिटीमध्ये, म्हणजे गावाखेड्यात हा प्रश्न नाही, कारण तिथे भूखंड खूप मोठ्या प्रमाणात असतो. ही अडचण आहे सिटीमध्ये. सिटीमध्ये जागा नाहीये म्हणून तो व्यक्ती तिथे चाललेला आहे. हो ना, प्लॉट घेतला त्यांनी. ऐका ना, घर जर बांधलं असेल, प्लॉट घेतला असेल तर प्लॉटवर काय करायचं, आणि फ्लॅट घेतला असेल तर फ्लॅटवर काय करायचं, याचे दोन्हीचेही उपाय आपण पाहूया. मग अशा वेळेस प्लॉट मध्ये चारी बाजूनी भरपूर झाडं आणि पॅराफिट वॉल म्हणजे कंपाऊंड वॉल जी असते ती नेहमीपेक्षा गड किल्ल्यांची असते तशी ती 8 ते 10 फूट उंचाची असायला पाहिजे. म्हणजे नेहमीची कंपाऊंड वॉल ही साधारणपणे 6 फुटाची असते. पण अशा जागेमध्ये प्लॉट किंवा घर घेणाऱ्या लोकांनी ती पॅराफिट भिंत ही 8 ते 10, 12 इतक्या उंचीवर घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे बाहेरची निगेटिव्हिटी डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये एंटर करणार नाही. त्याचप्रमाणे जी झाडं लावायची ती आजूबाजूला लावायची आणि त्यातूनही ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये एंटर होऊ नये म्हणून आपल्या ऋषीमुनींनी धान्य संस्कार सांगितलेला आहे, रत्न संस्कार सांगितलेला आहे, औषधी वनस्पतींचा संस्कार सांगितलेला आहे, सुगंधाचा संस्कार सांगितलेला आहे. आता अशा वेळेस प्लॉट जर मोठा असेल तर त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे संस्कार आधीच प्लॉट बांधायच्या आधी म्हणजे त्या प्लॉटमध्ये गर्भविन्यास करून घेता येतो. म्हणजे तो घर बांधायच्या आधी किंवा ती बिल्डिंग उभी करण्याच्या अगोदर तिथे आपल्याला नाभी पूरण करावं लागतं. कलशांची स्थापना, जितके पिलर्स असतील तेवढे पिलर्स अभिमंत्रित करून त्या त्या रत्नांच्या चुऱ्यांनी भरून त्या त्या दिशांची आयुध आणि रत्न त्याच्यामध्ये भरून ते कलश पूर्ण करून त्या त्या पिलर खाली म्हणजे जितके पिलर असतील तितक्या पिलर खाली आपल्याला
त्या कलश पुरावे लागतात. बरोबर. आणि ते कलश पुरे केल्यानंतर तो झाला गर्भविन्यास. म्हणजे जेव्हा एखादी निर्मिती करायची असते तेव्हा ती पोषक, सकस आणि चांगली व्हावी म्हणून तो गर्भविन्यास करायचा. नंतर प्लिंथ पर्यंत बांधकाम करून घ्यायचं आणि प्लिंथ पर्यंत बांधकाम करून घेतल्यानंतर परत तिथे ब्रह्मस्थानामध्ये रत्नसंस्कार करून चारही कोपऱ्यांमध्ये, म्हणजे ज्या 8 दिशा, म्हणजे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, या दिशांमध्ये रत्नसंस्कार करणं अत्यंत आवश्यक आहे. तो रत्नसंस्कार करायचा, त्याच्याबरोबरच धातू संस्कार करायचा, कारण धातू हे खनिज आहे. बरोबर. मग तिथे लोखंड चालतं, तांब चालतं, शिस चालतं आणि सोनं चांदी हेही चालतं. पण सोनं चांदी आभाळाला टेकलेलं आहे, त्यामुळे आता ते घेणं शक्य नाही. त्यामुळे त्याला रिप्लेस करणारे धातू पितळ आणि रूप याचा वापर आपण त्या प्लॉटमध्ये धातू संस्कारामध्ये करू शकतो. त्याचबरोबर आपली जी धान्य आहेत, कारण घर बांधतो आपण ते आपल्याला सुख, समाधान, आरोग्य हे मिळवण्यासाठी. मग त्या घरामध्ये सतत समृद्धी नांदावी म्हणून धान्य संस्कार करतो. म्हणजे प्रत्येक दिशेचं त्या त्या देवतेप्रमाणे धान्य हे वेगवेगळं असतं आणि ते धान्य त्या त्या जर आपण 10 दिशांमध्ये पुरलं तर तो धान्य संस्कार होतो. आणि त्याचबरोबर औषधी वनस्पतींचा, कारण जी झाडं आपल्याला लावता येत नाही त्या वनस्पतींचा जर चुरा, म्हणजे पानाचा, झाडाचा, खोडाचा, मुळांचा चुरा जर आपण तिथे घातला आणि हे सगळे औषधी वनस्पती, जिथे काष्ठ औषधालय तिथे ही सगळी वनस्पती उपलब्ध होते. ज्यांना हे शक्य नाहीये की त्या जिथे उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतो, कारण ती आमच्याकडे असतातच. कारण अडचणी जिथे जिथे येतात त्या निवारण करण्यासाठी आम्ही त्यामुळे प्रश्न नाही. म्हणजे ही औषधी वनस्पती, त्याचबरोबर सुगंध, कारण नैसर्गिक सुगंध वेगळे आहेत आणि त्या त्या देवतेंना प्रसन्न करणारे सुगंध हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ते सुगंध आपल्याला तिथे घालता येतात, त्यामुळे ते पण आमच्याकडे उपलब्ध आहे. तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण त्याच्यावर संस्कार करू आणि ती बिल्डिंग बांधू तेव्हा जमिनीतून येणारी निगेटिव्हिटी सुद्धा वरपर्यंत पोहोचणार नाही. त्याचबरोबर त्या घरात राहणाऱ्या लोकांना, कारण आपण जेव्हा ब्रह्मस्थान ऍक्टिव्हेशन करतो तेव्हा, ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या शरीराची जशी नाडी हे ब्रह्मस्थान आहे, तसंच वास्तूचं ब्रह्मस्थान हे त्याची नाभी असते. त्या नाभीतून ज्या 72,000 नाड्यांसारखी ऊर्जा आपल्या शरीरभर पसरते, तशीच त्या वास्तूमध्ये ती पॉझिटिव्ह ऊर्जा पसरते आणि तिथली सगळी निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करून घेते. म्हणजे जिथे जिथे स्मशानभूमी, जिथे जिथे थडगी, जिथे जिथे अशा प्रकारचे काही अडचणी असतील तिथल्या लोकांनी तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे तिथलं त्यांचं वास्तव्य, घर बदलण्यापेक्षा हे कमी खर्चात, कारण लाखो रुपयांनी खर्च करण्यापेक्षा 2-3 लाख रुपये खर्च करणं केव्हाही शक्य असतं. त्यामुळे ते सहज शक्य होतं आणि अशा वास्तूत राहणाऱ्या लोकांनी तरी या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. हे झालं प्लॉट बद्दल. आता फ्लॅट, कारण का तुम्ही जो उंचीचा विषय म्हटला, घरासाठी ठीक आहे का 1 फ्लोअर किंवा ग्राउंड फ्लोअरचं आहे तर आपण ते वाढवून घेऊ, पण फ्लॅट जनरली 2, 3, 4, 5 म्हणजे जसे फ्लॅट असतात, आता फ्लॅट मध्ये काय काय असतं, काही दिशा कट असतात, काही दिशा वाढलेल्या असतात, काही दिशांचे टॉयलेट चुकीचे असतात. कारण जेव्हा बिल्डर बांधतो तेव्हा तो इंच वापरण्यासाठीच वापरतो. मग त्या काही प्लॉट मध्ये अशा अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण जेव्हा फ्लॅट बांधतात तेव्हा पूर्व पश्चिम दिशा जरी असली तरी पूर्वेकडे काय जितके पूर्व उत्तरेकडे जितके प्लॉट येतात किंवा जितके फ्लॅट येतात, बरोबर त्याच्या समोरचे दक्षिण उत्तर असतात ना,
दक्षिण पश्चिम असतात, प्रश्नच नाही. म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या दिशा या निगेटिव्ह दिशांमधल्या येणार. मग अशा वेळेस पूर्व आणि उत्तरेकडे आलेल्या घरातल्या लोकांना कमी प्रमाणात रेमेडीज कराव्या लागतात. मग पण त्यांचे टॉयलेट जर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आले तर त्याच्यावरही रेमेडीज करणं गरजेचंच आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आणि पश्चिमेकडे आलेल्या लोकांना त्यांच्या घराच्या रचना न बदलता त्याच्यामध्ये रेमेडीज करून पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करता येते. ती या पद्धतीने आपण क्रिएट ते शक्य आहे तुमचं म्हणणं आहे. हो, ते शक्य आहे. कारण आपल्या ऋषी मुनींनी सगळ्या गोष्टींवर परिहार हा दिलेला कारण की आता ऋषीमुनीचं जर नाव घेतो म्हटलं त्या काळात काही असे मल्टिपल वाले घर तो कन्सेप्ट नव्हता त्या काळात होते. सुद्धा. त्या काळातही ते करायचे आणि त्या काळातही ही कन्सेप्ट होती. म्हणजे हा. फ्लॅट सिस्टीम त्या काळात होती. हो, फ्लॅट सिस्टीम नाही, हा. मजले होते त्यावेळेस. ओके ओके मजले होते. हा, हा. प्रत्येक मजला. म्हणूनच आपल्याला 13 मजली विहिरी पाहायला मिळतात हम्म. किंवा महाल जे असतात ते 3-4 मजली पाहायला मिळतात. हम्म. म्हणजे जे अगदी जुने जुने मंदिरं सुद्धा 13 मजल्यापर्यंत असतात. मग ही कशी बांधली? ते करत ते असताना ऋषी त्यांनी सगळ्याचा विचार करूनच ते सगळ्या सगळ्याचा गोष्टी केलेल्या. परिसराचा विचार करूनच हे केलेलं आहे. त्यामुळे परिसराभोवतीचा विचार आपल्याला कुठलाही प्लॉट घेण्यासाठी आणि किंवा तुम्ही वास्तू इथं बोलता बोलता एक दुसरा मुद्दा घेतला म्हणजे माझ्यासाठी पण तो आणि भरपूर व्यावसायिक लोक आहेत का ते स्वतःच्या थोडस रेस्ट करण्यासाठी एक रूम काढतात. म्हणजे ते त्यांनी काढू नये का तशा नाही, पण पद्धतीने? ती रूम काढली तरी थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ती हा विषय चांगली. वेगळा आहे, पण पण तिथे राहायचं नाही, वास्तव्य ओके. नको. वास्तव्य व्यवसायाच्या ठिकाणी वास्तव्य नको. वास्तव्य जसं मी आता सांगितलं की डॉक्टर लोक वरती राहतात, मग ते सगळे सुखी आहेत का? पैसा भरपूर मिळवतात पण ते सुखी आहेत मग का? आता हा एक स्टडी करणं मी माझा गरजेचं एक आहे. माझ्याच व्यवसायाबद्दल बोलतो की माझा एक व्यवसाय तर तो तिकडे आहे पण दुसरा व्यवसाय तो घरी आहे. म्हणजे घराच्या वर आम्ही राहतो आणि खाली व्यवसाय आहे. शिक्षणाचा व्यवसाय आहे. शिक्षणाचा व्यवसाय आहे. मग शिक्षणाचा व्यवसाय मुलं तिथे ठराविक काळ येतात हा एक आणि तासासाठी निघून जातात. जातात. हो हो मग त्याच्यानंतर तुम्ही ते बंद ठेवा. हो हो बंद म्हणजे ठेवतो. तिथे तुमचं वास्तव्य चालण्यासाठी. हा म्हणजे ते